तर मित्रांनो, कोरोना बेसिक टू ॲडव्हान्स सीरीज मधला आजचा क्लास 4 आणि यामध्ये आपण पाहणार आहे स्मूथ स्मेअर आणि ट्विल टूल, ते पण एकदम डिटेल आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल सह. त्या अगोदर मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. येथे तुम्हाला मी ग्राफिक डिझाईन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स शेअर करत असतो. जर तुम्हाला एक कोरोनामध्ये परफेक्ट डिझायनिंग शिकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला मग वेळ न घालवता या आजच्या टूल्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरोना ओपन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला जो बार दिसत आहे तो आहे आपला टूल बार. जर एखाद्या वेळी बाय मिस्टेक तुमच्याकडून टूल बार हाईड झाला असेल तर अशा प्रकारे हाईड झाला असेल तर इथे यायचं आणि माऊसला राईट क्लिक करून तुम्ही इथे टूल बॉक्स किंवा बाकीचे बार तुम्ही शो करू शकता. त्यानंतर आपण पाहणार आहे स्मूथ टूल. स्मूथ टूल तुम्हाला टूलबार मधील जे सेकंड ऑप्शन आहे शेप टूलचं, याच्या जे कॉर्नर आहे यावरती ट्रायंगलवरती क्लिक करायचं. तुम्हाला स्मूथ, स्मेअर आणि ट्विल आणि अट्रॅक्ट, रिपेल, स्मज, रिफाईन हे टूल भेटते. जे बाकीचे 3 टूल आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू, कारण यामध्ये मी 6 टूल कव्हर केले असते, पण हा व्हिडिओची लेंथ वाढली असती आणि तुम्हाला थोडंसं इरिटेट झालं असतं की एका व्हिडिओमध्ये एवढं कसं. तर चला पाहूया मग स्मूथ, स्मेअर आणि ट्विल टूल. तर अगोदर स्मूथ स्मूथ टूलचा वापर हा ऑब्जेक्टची जी आउटलाईन आहे त्याला स्मूथ करण्यासाठी होतो. ते पाहू कशी. अगोदर आपण एक रेक्टँगल टूल सिलेक्ट करू आणि इथे एक कंट्रोल प्रेस करून एक अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ करू. रेक्टँगलला तुम्हाला जर याला रिसाईज करायचं असेल, म्हणजे त्याची साईज जी आहे ती लहान करायची असेल तर शिफ्ट प्रेस करायचं आणि हे प्रॉपर अशा प्रकारे तुम्हाला एक रिसाईज करता येईल. आणि याला तुम्हाला जर याचा डुप्लिकेट करायचा असेल अशा प्रकारे तर याला माऊसला राईट क्लिक करायचं, तो अशा प्रकारे डुप्लिकेट होईल. तर आपण एक रेक्टँगल इथे ड्रॉ केला आहे. त्यानंतर आपल्याला इथे स्मूथ टूल सिलेक्ट करायचं आहे. स्मूथ टूल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपण याची जी निब साईज आहे ती दिलेली आहे 1.5. तर आपण अगोदर याची 0.1 समथिंग घेतो, 0.3 घेतो. आणि जी स्पीड आहे म्हणजे जे रेड आहे ते आपण 22. आणि जे तुम्हाला इथे जे हँडल दिसतील यावरती काय करायचं आहे, निप टूल सॉरी स्मूथ टूल सिलेक्ट करायचं आहे आणि या कॉर्नरवरती यायचं आहे. अशा प्रकारे होल्ड करून ठेवायचं आहे. तर तुम्हाला यामध्ये थोडासा चेंज झालेला दिसेल. जी आउटलाईन आहे ती तुम्हाला थोडीशी स्मूथ झालेली दिसेल, म्हणजे थोडीशी आपल्याला कट झालेली आहे ती. म्हणजेच जो स्मूथ टूलचा वापर आहे तो ऑब्जेक्टच्या आउटलाईनला, जी आउटलाईन आहे याला कर्व करण्यासाठी होतो. तर आपण आता या निप साईजची व्हॅल्यू थोडीशी वाढवून ठेवू. आपण आता याची 1.5 घेऊ आणि याचा जो रेट आहे तो आपण इथून अशा प्रकारे वाढवू. तर वाढवल्यानंतर आपल्याला अगोदर हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करावा लागेल आणि त्यानंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथून परत स्मूथ टूल सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर आपण निप साईज आणि रेट तर वाढवलाच आहे. तर अशा प्रकारे त्याला, म्हणजे जी स्मूथ आहे तिची जी रेट आहे तो वाढणार आहे, म्हणजे तो थोडंसं स्पीडमध्ये काम करणार आहे आणि जी त्याची आउटलाईन आहे ते अशा प्रकारे स्मूथ होणार आहे. आणि त्यानंतर आपण प्रॉपर्टीमधले हे 2 ऑप्शन जर पाहिले तर हे तिसरं ऑप्शन आहे पेन प्रेशर. हे पेन प्रेशरचा वापर डिजिटल म्हणजे टॅबलेटवरती होतो. आता आपल्याकडे तर काही टॅबलेट नाही, त्यामुळे आपण इथे याला स्किप करू. आणि त्यानंतर स्मूथ टूलचा वापर बाकीच्या शेपमध्ये कसा होतो ते पाहू. यामध्ये तुम्हाला परत एक वेळा सांगून देतो की इथे रेक्टँगल घ्यायचा आणि रेक्टँगल घेतल्यानंतर त्याला कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे ड्रॉ करायचा. त्यानंतर इथून स्मूथ टूल घ्यायचा आणि जे कॉर्नर आहे तुम्हाला जर याला स्मूथ करायचं असेल तर तुम्ही यावरती ड्रॅग करायचं. ते पण तुम्ही इथे व्हॅल्यू देऊन करू शकता. तर अशा प्रकारे रेक्टँगलवरती स्मूथ टूलचा वापर होतो. आणि त्यानंतर पाहू आपण सर्कलवरती, सॉरी इलिप्सवरती. तर कंट्रोल प्लेस करून मी एक इथे इलिप्स ड्रॉ केला आणि त्यानंतर इथे स्मूथ टूल सिलेक्ट केला. स्मूथ टूल सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे पण याला पण थोड्या अशा प्रकारे स्मूथ करू शकतो. तर मला नाही वाटत की इलिप्समध्ये याचा जास्त वापर होत असेल. तर आपण आणि ऑप्शन तुम्हाला प्रॉपर्टी टूलबारमध्ये सेम हेच दिसतील. त्यानंतर आपण पाहू पॉलिगॉनल टूलमध्ये याचा वापर कसा होतो. तर कंट्रोल प्लेस करून मी एका पॉलिगॉन ड्रॉ केलं आणि याची तुम्ही जी कॉर्नर्स आहेत, म्हणजे जे पॉईंट ऑफ साईड्स आहेत ते तुम्ही इथून कमी करू शकता. तर इथे मी 6 घेतो
आणि त्यानंतर स्मूथ टूल सिलेक्ट करतो. स्मूथ टूल सिलेक्ट केल्यानंतर यावरती मी जी आउटलाईन आहे, कॉर्नर आहे यावरती असे क्लिक करतो आणि अशा प्रकारे आपल्याला एक डिझाईन तयार करता येते. त्यानंतर इकडे आपल्याला जी निब साईज आहे ती आपण थोडी 2 पॉइंट करून टाकू आणि त्यानंतर परत एका पॉलिगॉनल कंट्रोल करून ड्रॉ करू आणि इथून स्मूथ टूल सिलेक्ट करू आणि त्यानंतर त्याला अशा प्रकारे हे करू. तर अशा प्रकारची आपली एक डिझाईन बनून जाईल. तर अशा प्रकारची डिझाईन आपल्या कोणत्या कामात पडते हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल. तर आपल्याला जेव्हा आपण एखादा लोगो तयार करतो तेव्हा आपल्याला अशी डिझाईन सपोज गणपती किंवा दुर्गादेवी जेव्हा डिझाईन करतो तेव्हा आपल्याला असेच लोगो पाहायला भेटतात. तर एक तर तुम्हाला याचा यूज समजलाच असेल की आपण कुठं करू शकतो. त्यानंतर आपण पाहू सेकंड टूल जो आहे आपला स्मेअर टूल. स्मेअर टूलचा वापर हा आउटलाईन वरतीच होतो. चेंज द एज ऑफ एन ऑब्जेक्ट बाय ड्रॅगिंग अलॉंग इट्स आउटलाईन. तुम्हाला यातलं ही लाईन तर समजली नसेल तर आपण फक्त एवढा बघू की आउटलाईन वरती काम होतं. तर आउटलाईन वरती कसं काम करतो त्याकरिता आपल्याला अगोदर एक रेक्टँगल टूल कंट्रोल प्रेस करून ड्रॉ करू. ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला इथेच या कॉर्नर वरती क्लिक करायचं आहे आणि स्मेअर टूल सिलेक्ट करायचा. आता स्मेअर टूलचा वापर कसा होतो ते पाहू. परत या आउटलाईन वरती यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला याला करायचं आहे. ड्रॅग करायचं आहे. फक्त होल्ड करून ठेवायचं नाही. स्मेअर टूलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे ड्रॅग करायचं आहे. ती एक डिझाईन तयार होईल. आणि तुम्ही इकडे कॉर्नरमध्ये अशा प्रकारे ड्रॅग करायचं आहे. एक डिझाईन तयार होईल. अशा प्रकारे तुम्ही इकडून ड्रॅग केलं तर अशी एक वेगळीच तुमची डिझाईन तयार होईल. आणि त्यानंतर तुम्ही इकडे पण जे पॉइंट दिसत तुम्हाला त्यावरती पण अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि जे ऑप्शन दिसत आहेत प्रॉपर्टीमध्ये ते सेम आहे. फक्त एक आहे की हे 2 ऑप्शन दिलेले आहे. त्यामध्ये स्मूथ स्मेअर आणि एक आहे पॉइंटी स्मेअर. तर अगोदर पाहू आपण स्मूथ स्मेअर. त्यासाठी परत एक मी रेक्टँगल कंट्रोल करून ड्रॉ करतो आणि स्मेअर टू सिलेक्ट करतो आणि जे पहिलं ऑप्शन आहे पॉइंट स्मूथ स्मेअर यावरती क्लिक करतो आणि पाहू आपण हे कशा प्रकारे होते. तर एक अशा प्रकारे एक बढिया आपल्याला डिझाईन बनून मिळेल. आणि त्याच नंतर जे सेकंड आहे पॉइंट स्मेअर हे पाहू की याचा वापर कसा होतो. तर ह्यावरती तुम्हाला कॉर्नरवरती अशा प्रकारे ड्रॅग करायचा आहे. तर अशा प्रकारच्या आपल्याला काही डिझाईन तयार करता येतील. आणि स्मेअर टूलचा वापर आपण एलिप्सवरती आणि पॉलिगॉनलवरती करू. तर स्मेअर अगोदर आपण एक एलिप्स ड्रॉ करू आणि त्यानंतर स्मेअर टूल सिलेक्ट करू. स्मेअर टूल घेतल्यानंतर आपल्याला त्याला अशा प्रकारे ड्रॅग करायचा आहे. तर एक एक आपल्याला अशा प्रकारचा एक शेप तयार झालेला दिसेल म्हणजे एक डिझाईन तयार झालेली दिसेल. आणि त्यानंतर जे थर्ड ऑप्शन आहे म्हणजे एक पॉलिगॉन वरती पाहायचं आहे तर कंट्रोल प्रेस करून मी एक पॉलिगॉन ड्रॉ केला आणि इथे स्क्वेअर टूल सिलेक्ट केला आणि या आउटलाईन वरती अशा प्रकारे ड्रॅग केला तर आपल्याला असे काही शेप तयार होतील. अशा प्रकारे इथे स्मेअर टूलचा वापर होतो. स्मेअर टूलची जी प्रॉपर्टी टूलबारची ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही कंट्रोल करून जर पॉलिगॉन ड्रॉ केला आणि इथे स्मेअर टूल सिलेक्ट केला तर तुम्हाला इथे सेमच ऑप्शन मिळतील. इथे तुम्ही याचं नेक्स्ट वाईज देऊ शकता. इथे तुम्हाला इथं रेट आणि फक्त हे जे दोन ऑप्शन आहेत हे तर तुम्हाला मी सांगितलेच आहे. त्यानंतर जो ऑप्शन आहे हा टॅबलेटवरती काम करणार आहे म्हणून आपण यामध्ये याचा यूज करू शकत नाही. तर आय होप तुम्हाला हा स्मेअर टूल समजला असेल. रिपीट एक वेळा परत सांगून देतो की स्मेअर टूलचा वापर हा आउटलाईनला चेंज करण्यासाठी होतो. तर आउटलाईनला कसा चेंज करण्यासाठी होतो मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर एक वेळा परत. तर अशा प्रकारे आपण एक रेक्टँगल ड्रॉ केला आणि त्यानंतर स्मेअर टूल सिलेक्ट करा आणि यावरती आउटलाईनवरती अशा प्रकारे आपण ड्रॅग करू तर असा एक त्याला शेप मिळून जाईल. असंच तुम्ही तुमच्याकरिता एक होमवर्क म्हणून तुम्ही इलिप्स आणि पॉलिगॉनवरती यूज करून मला तुम्ही इंस्टाग्रामवरती सेंड करू शकता. त्यानंतर आपण पाहणार आहे ट्विल टूल. आता ट्विल टूलचा वापर का होतो तर हा ऑब्जेक्टला स्विल इफेक्ट द्यासाठी होतो. आता स्विल इफेक्ट म्हणजे काय तर आपण आता डायरेक्ट प्रॅक्टिकल पाहू. तर इथे मी परत एक रेक्टँगल ड्रॉ करतो आणि इथे व्हील हा टूल सिलेक्ट करतो आणि परत त्या कॉर्नरवरती येतो. फक्त कॉर्नरवरती आल्यानंतर तुम्हाला इथे फक्त थोडंसं असं होल्ड करून ठेवायचं आहे
अशा प्रकारचं एक डिझाईन तुमची बढिया तयार होईल. तुम्ही कुठेही याच्या कॉर्नरलाच नाही तर कुठे तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करून एक डिझाईन बनवू शकता. परत एका तुम्हाला रेक्टँगल ड्रॉ करतो आणि रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर तुम्ही याची जे यावरती अगोदर सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारच्या काही डिझाईन तयार करू शकता. त्यानंतर याच्या रिलेटेड काही प्रॉपर्टी टूलबारमधील ऑप्शन. तर मी परत एका रेक्टँगल अशा प्रकारे ड्रॉ करतो. यामध्ये मी कंट्रोल प्लेस केला नाही कारण मला एक परफेक्ट रेक्टँगल पाहिजे होता. त्यामुळे आपण एक रेक्टँगल ड्रॉ केला आणि इकडे टूल सिलेक्ट केलं. त्यानंतर तुम्हाला परत हे ऑप्शन दिसतील नेप साईज. नेप साईजचा वापर करून जी स्पीड आहे आय थिंक ती ॲडजस्ट केला जाईल आणि हे इथे दिलेलं आहे रेट. याचा स्पीडचा रेट किती राहील आणि त्यानंतर हे जे 2 ऑप्शन आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. एक दिलाय तुम्हाला काउंटर क्लॉकवाईज आणि एक दिलाय क्लॉकवाईज. तर काउंटर क्लॉकवाईजचं म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध. घड्याळाच्या विरुद्ध आपण इकडे यावरतीच ऑप्शनवरती सिलेक्ट आहे. तर आपण हे कशा प्रकारे होतं. तर काउंटर क्लॉकवाईज म्हणजे जे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे, जशी घड्याळ उलटी फिरते त्या प्रकारे आपण याला अशा प्रकारे व्हील टूलचा वापर करू शकतो. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे काउंटर वाईज. आता काउंटर वाईजचा कसा होतो जे घड्याळाच्या दिशेने स्विल होईल. तर अशा प्रकारे आपण यामध्ये वापर केलेला आहे. त्यानंतर आपण ह्याचा वापर एलिप्समध्ये कसा होतो ते पण पाहू. तर इथे कंट्रोल प्रेस करून मी एक एलिप्स ड्रॉ केला आणि त्यानंतर इथे स्विल टूल सिलेक्ट केला आणि त्यानंतर अशाच प्रकारे इथे गेला. तर समजून पाहून घ्या तर एक अशी एक डिझाईन आपली तयार झाली आहे जशी की एक पिशवीसारखी आपल्याला दिसतेच. तर अशा प्रकारे आपण इथे इलिप्समध्ये केलेलं आहे आणि तुम्हाला सेम ऑप्शन यामध्ये प्रॉपर्टीमध्ये पाहायला भेटेल. त्यानंतर आपण पॉलिगॉनलमध्ये पाहू की याचा वापर कसा होतो. तर कंट्रोल प्रेस करून मी एक पॉलिगॉन ड्रॉ केलं आणि त्यानंतर आपला ट्वेल टूल सिलेक्ट करा आणि त्याला त्याच आउटलाईनवरती अशा प्रकारे ड्रॅग केला. तर अशा प्रकारच्या डिझाईनसाठी स्मूथ, स्मिअर आणि ट्विल टूल करून होतात. आय होप तुम्हाला समजला असेल. तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मी स्मूथ, स्मिअर टूल सांगितला. यावरती तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल. तेव्हाच कुठं तुम्ही या टूलला प्रॉपर ज्याच्या प्रॉपर्टीज वगैरे आहेत त्याचा तुम्ही वापर करून एक चांगली डिझायनर बनू शकता आणि या टूलचा वापर करू शकता. आय होप हे टूल तुम्हाला समजले असतील आणि तुम्ही हे टूल यूज करण्यासाठी कॉन्फिडंट असाल आणि तुम्ही हे टूल वापरून तुमच्या डिझाईनला नेक्स्ट लेवल क्रिएटिव्हिटी देऊ शकता. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ते बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण तुम्हाला न्यू व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील. तर स्टे कनेक्टेड, स्टे इन्स्पायर. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.